महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। मुंबई पोलीस मध्ये त्यांची निवड झाली। अक्षय सुरुजे त्या साळुंखे मुंबई पोलीस। मयुरी बोकासे आशा राजपुरे। श्यामली भुईवर यांना आपल्या आई वडिलांनंतर सुरेखा शेळके। त्यानंतर जयश्री काळे पालकां सोडले। भाग्यश्री काकडे यांना विनंती आहे आपण आपला सन्मान। आपली क्लर्क कधी निवड झालेली आहे। कोमल गुणावर आपला सन्मान करावा। कोमल गुणावर आपली कालवा निरीक्षक कधी निवड झालेली आहे आपण आपला सन्मान। आणि त्यानंतर कालवा निरीक्षक पदी आपली निवड झालेली आहे दिव्या ठाकूर। नमस्कार, मी डॉक्टर अजय पवार, द ग्रो अकॅडमीचा संचालक या नात्याने आज आपणास सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षापासून द ग्रो अकॅडमी ही भावी अधिकारी बनवण्याची जी चळवळ सुरू केलेली आहे त्या चळवळीला आज कुठेतरी मूर्त स्वरूप आलेलं आपल्याला दिसतंय। कारण गेल्या 2 वर्षामध्ये या स्पर्धा परीक्षा असतील, ज्यामध्ये MPSC असेल, सरळ सेवा असेल, या माध्यमातून जवळपास 500+ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत यश संपादन करून कुठे ना कुठे ते आज जॉईन झालेले आहे। हे सांगताना आज आम्हाला विशेष आनंद होतोय आणि म्हणूनच आम्ही या सर्व विद्यार्थ्यांवर एक कौतुकाची थाप आमची पडावी आणि त्यांच्या आई वडिलांच्याही कष्टाचं कुठेतरी चीज झालं म्हणून त्यांना पालकांसहित या ठिकाणी बोलावून आम्ही हा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला। या सोहळ्यासाठी प्रमुख म्हणून आम्ही आज कवी अनंत राऊत यांना देखील बोलवलेलं आहे। त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त नेवाळे सर असतील, यशवंत सोलाट सर असतील, अर्चना राजपूत मॅडम असतील, तर ही सर्व मान्यवरांच्या हस्ते आज या सर्व यशस्वीतांचं कौतुक आम्ही करत आहोत। मित्रांनो, द ग्रो अकॅडमी म्हणजेच आपली अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालवलेली ही एक चळवळ आहे। यामध्ये आमचा कुठलाही पैसा कमावणे वगैरे हा हेतू नाही। अगदी एक क्षुल्लक फी घेऊन जी गोरगरिबांची, वंचितांची, खेड्यापाड्यातील जी मुलं आहे त्यांना कुठेतरी एक दिशादर्शन करण्याचं काम या सर्व मार्गदर्शक टीमच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहोत, यापुढेही करणार आहोत। आणि आमचा जो उद्देश आहे तो आज कुठेतरी सफल होताना आम्हाला दिसतोय। सुरुवातीच्या काळात जरी आम्हाला खस्ता खावा लागत जरी असल्या, परंतु आज मात्र आम्ही हा विश्वास संपादन केलेला आहे आणि हा विश्वास अविरतपणे असा जिवंत ठेवण्यासाठी द ग्रो अकॅडमीची आमची सर्व टीम या ठिकाणी प्रयत्नशील राहील। माझी सर्व हा जो व्हिडिओ आपल्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतो या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण ऑनलाईन सोबतच नुकतंच आता ऑफलाईन क्षेत्रात देखील पदार्पण केलेलं आहे। MPSC असेल, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, यासाठी जर खेड्यापाड्यातील जे तरुण तरुणी इच्छुक असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करावा। अगदी क्षुल्लक फी घेऊन आम्ही त्यांच्यासाठी यशाची दारं उघडी करत आहोत आणि त्यांच्यासाठी मेहनत घेण्यासाठी देखील आमची संपूर्ण टीम तत्पर आहे। तर माझं द ग्रो अकॅडमी टीमच्या वतीने आपल्याला आव्हान राहील की आपण आमच्याशी संपर्क करा, आपल्या यशाची भागी। किती विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला? आज जवळपास 350+ विद्यार्थ्यांचा सत्कार द ग्रो अकॅडमीच्या वतीने करण्यात आलेला आहे। जी काही आमची इतर यशस्वी झालेली जे विद्यार्थी जे आहेत ते काही कारणास्तव म्हणजे ज्यांना जॉईनिंग वगैरे मिळाली त्या कारणास्तव ते येऊ शकलेले नाहीत, परंतु ते देखील त्यांच्या शुभेच्छा या कार्यक्रमासाठी आम्हाला मिळालेल्या आहेत। आणि हे जी सर्व जी काही जी मुलं आहेत ती द ग्रो अकॅडमी कुटुंबाचे एक अविभाज्य भाग आहेत। विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार? विद्यार्थ्यांना आमचं हेच आव्हान असेल की जे आपण यश संपादन केलेलं आहे त्यावर समाधानी पदाक्रांत करण्यात त्यांनी अग्रेसर राहावं, त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू ठेवावे। अर्थातच त्यांना अजूनही म्हणजे ते जॉईन झाले याचा अर्थ द ग्रो अकॅडमीची जबाबदारी संपलेली आहे असं नाही, तर त्यांना याच्या पुढचंही जे यश मिळवायचं आहे त्यासाठी सुद्धा द ग्रो अकॅडमीचा हात नेहमी त्यांच्या हातात असणार आहे।